मराठ्यांचं भगवं वादळ आता नवी मुंबईमध्ये पोहोचलेलं आहे आणि मोठ्या संख्येने एपीएमसी मार्केटमध्ये या ठिकाणी मराठा बांधव यायला सुरुवात झालेली आहे आणि आता या ठिकाणी आलेल्या मराठा बांधवांसाठी जेवणाची आहे ती सोय करण्यात आलेली आहे। नवी मुंबई संपूर्ण नवी मुंबई शहरात नाही ते भाकरी असेल, चपाती असेल, भाजी असेल त्या मागवण्यात आल्या होत्या आणि लोकांनी उत्स्फूर्तपणे आहे तो या जेवणासाठी पाठिंबा दिला होता आणि प्रत्येकाने आपल्या घरातल्या 4 भाकऱ्या 4 चपात्या त्या जेवणासाठी मराठा बांधवांना पाठवलेले। आम्ही तुम्हाला दाखवतो की काय काय या ठिकाणी आहे। हे बघा, हा फोडणीचा भात आहे तो आलेला आहे, इथे शेंगदाण्याची चटणी आहे, हा तर ठेचा खरडा आहे, इथे वाटाण्याची भाजी आहे, इथे तांदळाची भाकरी आहे जी आगरी कोळी लोकांची तांदळाची भाकरी म्हणून फेमस आहे, जी ओळख आहे आणि तीच भाकरी आता महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांसाठी आगरी कोळी लोकांकडून दिलेली आहे। इथे तुम्ही पाहताय चपात्या आहेत, त्याचबरोबर भाकरी आहे आणि अशाच पद्धतीने आहे इथे लोणचं आहे, वांग्याची भाजी आहे, त्याचबरोबर असे ठेचा सुद्धा पाठवण्यात आले। त्यामुळे आपण पाहतो की मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे तो जेवणासाठी नवी मुंबईकरांनी दिलेला होता आणि त्यामुळेच आहे ते मोठ्या संख्येने मराठा बांधव जे मुंबईमध्ये आले ते आता त्यांना इथे जेवायला मिळत आहे। ही संपूर्णपणे लोक आहेत, संपूर्ण महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातला आलेले आहेत आणि इथे पोहोचल्यानंतर त्यांची जेवणाळी सुरू झालेली आहे। जेवण इथं घेतलं जात आहे। एपीएमसी मार्केटमध्ये पंगत लागलेली आहे आणि कुठल्याही प्रकारे मराठा बांधवांना त्रास होऊ नये, त्याला जेवण कमी पडू नये, पाणी मिळावं ही संपूर्णपणे सोय आहे ही घेण्यात आलेली आहे आणि आज या मराठा बांधवांचा मुक्काम हा एपीएमसी मार्केटमध्ये होणार आहे, त्याचबरोबर पांबिचोडवरती सुद्धा होणार आहे आणि उद्या सकाळी वाशी इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांना हार घालून मनोज जरांगे पाटील हे उद्या सकाळी मुंबईला या ठिकाणाहून कूच करतील। कॅमेरामॅन सचिन शिंदेसह विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।